नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की आपल्या मामाकडे जाणार आहोत आपण फिरायला पोहायला पण। आणि माझा मित्र आहे ना मयूर, तो आता आमच्या गावी आलाय, कामासाठी आलाय थोडासा, मग त्याला घेऊ आणि आपण निघू। तर मित्रांनो आहे ना आपला मयूर वगैरे भेटलेला आहे आणि आता आम्ही ना मामाकडे जातोय। आपल्या काकींची गाडी घेऊन तिकडे खाली लावू पडव्यामध्ये आणि तिथून मग चालत जाऊ, कारण का एवढं फिरून जायला आहे ना रोड बरोबर नाही मामाच्या इकडे आमच्या। ते आता बघूया, आता आपण इथून जाऊया। आता मयूर आपल्याला आलाय खाली कामासाठी आलेला, म्हणून आज तो आता आपण सोबतच जाऊया। मित्रांनो निघालो आता, हे बघा ना आपल्या आपल्या मयूरचं आहे ना थोडंसं काम आहे पडव्यामध्ये, पडवे बौद्धवाडीमध्ये थोडंसं त्याचं काम करूया आणि मग वरती जाऊया। हे बघा आपल्याला इकडे वरती जायचं आहे, बघा इकडे, इकडून नाही दिसत आहे, तुम्हाला दाखवतो नंतर, थांबा। मित्रांनो आता आहे ना आपण पडव्याला पोचलोय आणि आपण काकींची गाडी इथे लावतोय आता। आणि आता एवढं चालायला आहे ना, थोडंसं चालायला खूप आहे, बघा इकडून वरती जायचं इकडे। आता चालायला खूप आहे, चालायचा म्हणजे मोठा टास्क आहे इथं, तर दाखवतो तुम्हाला पुढे। तर मित्रांनो नाही ना आता बघा आम्ही चालत जातोय वरती आणि आता खूप थकणार आहोत, कारण का कधी आपण चालत तर नाही ना, त्यामुळे आता खूप थकणार आहोत। आणि दररोज आहे ना मयूर म्हणजे आठवड्यातून आहे ना 2दा तरी येतो जातो इकडे खाली, काय काम असलं ना त्याचा की खाली येतो जातो दररोज, कारण का तो गावीच राहतो, त्याला काय टेन्शन नाही, त्याला तो सवय आहे। आणि आपण कधी मुंबईवाले आलेली माणसं एवढं चालणं म्हणजे खाऊचं काम नाही। आता चालतोय हळूहळू असं, पण मी थकलोयच, आता थोडंसं चाललोय, थकलोय। आता तुम्हाला दाखवतो पुढे, हे बघा हे दोघं चालत आहेत पुढे, बघा एवढ्या जंगलातून चालणं आहे ना खूप भीती वाटते। भीती म्हणजे आपण कसं कधीतरी होतं आहे ना, कशी सवय आहे मयूरला। हा अक्षत बोलत होता मयूर जरा खालीच बोलव घ्यायला, कारण का मग अक्षत घाबरे आहे ना एवढा बक्षीव। खूप थकलोय, घाम सुटलाय, हे मग खरोखर घाम सुटलाय रे शाळेला। हवा भरती चालायचं म्हटल्यावरती वरती यायचं आहे जंगलातून। मित्रांनो हे बघा पोचलो आपण आणि एवढं थकलोय ना, खरोखर खूप थकलोय। मयूरने हे ना नॉनस्टॉप आणली, थांबून दिलाच नाही। हे बघा आलो आपण, आता पुढे दाखवतो, कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ। इकडे सर्व भात लावणी झालंय बघा, हे बघा मस्त वातावरण, हा बघा डोंगर वगैरे, हे बघा आता आपण मयूरच्या इथे जाऊया। हा बघा मयूरचं घर, हा मयूरचं घर, आपल्या मयूरचं घर आहे। आणि आपले भोगल फॅमिली भेटलेले आहे, भोगल बंधू आहे बघा। त्यांना आता आहे ना आपण पोहायला जातोय मामाच्या इकडे कलबामध्ये, आणि सर्व गाव नजारा करतोय जरा थोडासा, बघा। हा मयूरचा एक घर इधर आहे आणि हा बघते सेफ्टीसाठी बांधलेला, हा दुसरा घर, हा मयूरचा सेफ्टीसाठी घर आहे बघा। चले हे बघा सर्व मामाच्या इकडे, सर्व घर ही मामाची। तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, सर्व मामाची घरे इकडे, हे बघा
हा माझ्या मामाचं घर आहे. बघा सर्व हिरवा हिरवा गार इकडे. भात लावणी चालू आहे मित्रांनो. मामाकडे सर्व भात लावणी वगैरे चालू आहे इकडे. हे बघा हिरवा हिरवा गार मस्त. आणि आता आपला पोहायचा कार्यक्रम इथे आहे, इथे पुढे. हे बघा हे बघा टाक. तर मित्रांनो नाही बघा पोहून वगैरे झाला आणि पाणी पूर्ण आम्ही गदूल करून टाकला. आता तो वाहता पण आहे म्हणजे होईल, आता निवल होईल एकदम मस्त. सर्वांचा आता पोहून झाला तर जरा कपडे वगैरे बघूया, चेंज करूया. हा बघा इकडे सर्व हा मामाचं गाव आहे बघा. नाही ना आपण बघा गेल्या वर्षी गेलेलो तिकडे त्या विहिरीजवळ काम चालू होता गेल्या वर्षी, आणि ह्या वर्षी आहे ना ती विहिरीचं काम आहे ना पूर्ण झालंय. मयूर बोलतो आता विहीर तर पूर्ण भरलंय. बघूया बघा पाणी नुसतं गावाला बघा ओवल. आणि इकडे बघा ही भात लावणी आहे चालू झाली आहे बघा. आता आपण तिकडे जाऊया ती विहीर बघूया. आम्हाला दाखवतो तुम्हाला ती विहीर. गेल्या वर्षी बघा हा सर्व काम चालू होता, यावर्षी हे बघा खूप मोठी आहे बघा. कुठे आहेत कुठे आहेत? हा रे इथं कशा डायरेक्ट आतमध्ये? हां 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 खूप मोठी आहे हा मस्त. मित्रांनो आहे ना मयूरला काय बोलला इथं फार्म हाऊस खोल ते बघा पोहायला मस्त. तिथं हे आहे क्लब आहे 24 तास ओपन. आणि बघा इथे राहायला जागा मस्त फार्म हाऊस सारखा. फक्त जेवणाचा प्रॉब्लेम आहे बस. जी फार्म हाऊस व माणसं येते त्यांना जेवणाचा प्रॉब्लेम आहे. हे बघा मस्त इथं राहायला वगैरे जागा तिथेच लगेच 24 तास ओपन. आपला 24 तास ओपन आहे स्विमिंग. इथं राहण्याची बिण्याची सर्व सोय मस्त. मयूरला बोललो बिझनेस मस्त गावाला आहे बघा. हा बघा हा मामाचं गाव आहे मस्त. सर्व भात लावून वगैरे झाले बघा. बघा हा बघा आमच्या बगुलांचं घर. गावामध्ये मामाकडे एकच आहे बगुलाचं घर बघा. सर्व मामाच्या इकडे घर आहेत हे बघा. हा बघा हा एकच बगुलाचं घर आहे आमच्या. मग युवराज कुठं राहतो? इथे ना. मग बंद का केलाय?
ही चावडी आहे मामाकडे. हे बघा मामाच्याकडे नाही की क्रिकेट खेळतात त्यांच्या ट्रॉफ्या बघा. हे बघा, हे बघा किती आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आपण आहे ना आता पोहून आलो आणि आपल्या मयूरच्या इकडे पाठच्या जागी म्हणजे परसावत आमच्या इकडे बोलतो तिकडे आलो. इकडे बघा त्याच्या परसावत व्ह्यू बघा एकदम. आणि त्याच्याकडे कोंबड्या आहेत बघा, बघा कोंबड्या. आणि बघा मस्त परसावत त्यांच्या नारळ वगैरे आहे. आणि बघा इकडे मस्त चूल वगैरे. मित्रांनो आपल्या मामाच्या मयूरच्या आपल्या म्हणजे मामाच्या गावी इकडं मयूरच्या इथं घर आहे. आणि इकडे बघा व्ह्यू बघा एकदम खाली बघा. हो हो आलो पाहून. बघा बघा मस्त. खाली ही सावित्री नदी ही आहे ना, ही सावित्री नदी आहे. हा बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा तिकडे आहे ना, तिकडे रायगड जिल्हा आहे. ही सावित्री नदी आहे, इकडे जाते हरेश्वरला. आणि हा इकडे रत्नागिरी आमचा अशी बॉर्डर आहे, रत्नागिरी आणि तिकडे रायगड. हा बघा हा पडवे गाव आहे. तिकडे समोर मठाची वाडी संदेरी. आणि इकडे संदेरी फलसप आहे. हा बघा इकडे हे डोंगर बघा. मित्रांनो आहे ना, आता आपण निघतोय. आणि बघा मयूरला बाय बोलतोय, चल बाय. आणि आता आपण खाली आता बघा इकडून खाली जायचं आहे. बघूया आता सर्व स्लो जायला लागेल कारण का पाऊस पडला आता. चले बाय बाय. हां हे बघा आता सर्व हिरवं आहे सर्व. शेवाली वाजले. हा शेवाली वाजले सर्व. मित्रांनो एवढी मच्छर चावते नाही बघा. माकड बघा हे बघा माकड बघा. दिसला का हे बघा. हा बघा मच्छर एवढी चावते ना, ती अशी आपण हलवली ना तिला तरी पण ती उठत नाही अंगावरून. कारण का ती रानातली मच्छर एवढी बसून राहते ना त्याच्यावर. बक्षू एवढी चावते ना बेकार. आणि त्यातल्या त्यात पाऊस पडलाय ना, त्यातल्या त्यात सर्व दगड आहेत ना ग्रीन म्हणजे शेवाली वाजलाय ना, तेव्हा पाय सरत आहेत. आणि आम्ही गेलो स्लीपर घालून. मित्रांनो ही बघा दुष्काळ 13वा महिना येता येता चप्पल तुटली, पाय सरला बघा, चप्पल तुटली बघा. आणि आता असंच स्लो चालतोय. ती बघ अशी शिरत. हे बघा तर मित्रांनो आहे ना, आम्ही आहे ना अर्ध्यास आलोय. आणि अक्षत काय बोलतो माहितीये की राहायला पाहिजे होतं. ती मामी बोलत होती आम्हाला राहायला राहा म्हणजे आज रात्री राहा आणि उद्या सकाळी जा. माझी पण इच्छा होती राहायची, पण काय आम्ही आहे ना कपडे नव्हते आणलं. कपडे आम्ही म्हणजे असं मी बोलो जाऊ पाहू भेटू सर्वांना आणि येऊ. पण आता अक्षत बोलतो की राहायला पाहिजे होतं. तो काय बोलतो की मस्त सकाळी उठलो असतो, वापस पोहलो असतो आणि आलो असतो. मी बोललो काय सारखा पोहायला अक्षतला पाहिजे सारखं. माझी पण इच्छा होती राहायची. मी बोललो जाऊ दे आता जाऊया. मामी बोलत होत्या सारख्या राहा. मयूर पण बोलत होता. मी बोललो नका आता जातोय, लेट होईल. मित्रांनो आहे ना आज आपण खाली पडव्याला पोचलो. आणि इकड अवस्था ही अशी झाली, दगडावरनं स्लिप झाली आणि तुटली चप्पल. आता चला गाडी काढतोय मी. आणि बघा मच्छरनी खाल्ला नाही बघा. मच्छरनी रानातली मच्छर खूप बेकार आहे. हे बघा इकडे मामाचं गाव आहे. आणि आता आपण आपल्या घरी चाललोय.
मित्रांनो तर मित्रांनो आपली इकडे व्हिडिओ आपली एंड होते. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे पप्पू भोगल. आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.